ज्ञानबा चला. जी. चांद नाही सूर्य नाही कोणी नाही साथ गा. गड्यांनो, जी बाजी. प्रत्येक घटका महत्वाची आहे. काय बी करून पुण्यात घुसलेल्या गनिमाच्या मुसकावळ्याच्यात आपल्याला आपल्या समद्यांचा रक्षण करण्याच्या राखण्याची जबाबदारी कोतवालाने आपल्यावर सोपवली आहे आणि त्यांचा विश्वास खरा करून दावायचा आपण. काय म्हणता अंगास? बाजी वडीची शेवटची फेरी बी गेली. आता आपण गस्तीवरचे सोडलो ते एक चिटपाखरू बी नाही गावायचं. तू बिनधास्त राहा. एकल्याची वाट पुढ एकल्याची वाट गा. इथून या ताटा तुट आता नाही भेट गा. आता नाही भेट गा. शेवटली खेप रामा बिल्कुल भी आवाज मत करो लो. लकड़ी है पागल, मैं नहीं. आइंदा अगर मुझे टोका तो हलक से जुबान निकाल दूंगा. काम कर. पुन्हा नाही गाठ देवा पुन्हा नाही भेट गा रामा. शेवटली खेप आता शेवटली खेप गा रामा. सब समझ गया ना? है? क्या करना है? बस एक बार वो चिंतामणि हाथ लग जाए, ए भाईजान को कोई रोक नहीं पाएगा. ए भाईजान के कहर से वो छोटा पेशवा नहीं बचेगा और मेरे कहर से ये पूना. चलो ध्यान से चलो. माझ्या नजरेसमोरही नकोय मला हे नाणं. बडी बी तो सेट येऊन गेल्यापासून लईच बेचैन आहेस तू. वीरच्या भेसामध्ये शैतान येतो. इतने सालों बाद आज अचानक सामने, मुझे तो कुछ सूझा ही नहीं.
आणि त्यात त्याची नजर हिरावर गेली. सबू, मला हिराची फार काळजी वाटते. आपण कोतवालीत फिर्याद देऊ त्याची. तिथलं शिलेदार चांगलं ओळखीचे आहेत माझ्या. किल्लेदाराच्या बसचा नाहीये हा शैतान. असं कसं म्हणतेस तू? आपल्या पुण्याची कोतवाली किती सक्त आहे माहिती आहे ना तुला? कोतवालीला 100 वेळा पुरून उरेल तो खवीस. तू जा, हमें कुछ देर के लिए अकेला छोड़ दो. जी. हीरा, जैसा नाम वैसा नूर. कोण? छबू मामा, तू इथं? काय नाही, तुलाच बघायला आलो होतो. बरी आहेस ना? मला काय झालंय? आणि तुझा चेहरा का असा? काय नाही, तू झोप, अंधार लावून घे. बघा बरं, मला आव्हान देऊ नका. बाजीच्या गस्ती पुढे खडा बी नेता येत नाही. चिंता में तर लय लांबची गोष्ट आहे. मग कळेलच तुम्हाला ते. हसू नका. हिरानं एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. गणराया, महत्वाची कामगिरी अंगावर आली. बळ दे तुझ्या लेकराला. बाजी, अरे पोटात नुसतं कचवचायला लागलंय, ये की खायला. अरे गस्तीच्या फेऱ्या बी मारायच्यात आपल्याला. कोरड्यास काय दिलं मावशीने तुला? तू घे खाऊन. मी आज घरनच खाऊन आले. तसं तर मग मी आधी जेवणच आलोय की. बांधू का भाकरे? नाही नाही, अरे तू कशाला उपाशी राहतो? अरे मग तू तरी कशाला राहतो? जे हाय तेवढंच खाऊ की. चल बस लवकर. अरे पण परबीर काय नाही. सवासनीनं कुकवाला आणि मावळ्यानं भाकरीला कधी नाही म्हणायचं नसतं. तस तू आता साधा मावळा नाहीस म्हणा, शिलेदारच. हे परशा, तुम्हाला आमचं खाणं चालतं का नाही कुणास ठाव. तसं काय नाही बाबा. घे घे, मी बसतो. चल बाबा, असं काय बोलू नको. बाजी, सगळं आखरीतच घडायला लागलंय बघ. आता या गस्तीच्या कामगिरीमुळं माझं लग्न चुकणार बहुतेक. माझ्या लग्नाला मी आज नाही गेलो तर बरं दिसेल का रे? हा, कोण म्हणलं तुला तू जाणार नाही म्हणून? अरे मी शब्द दिलाय तुला. मी कोतवालाच स्तंभ सांगितलं. ते म्हणले 8 दिवस तू नाही आलास तरी चालते. आता तुझं लगीन एकदम छाक करू बघ आपण. तू करा दोस्ताचा दोस्त. तुलाच बघ माझी खरी काळजी. हा, आता उद्या हळद.
परवा लगीन. मग लगीन झाल्यावर बघू दोस्ताचा किती जीव आहे तो आमच्यावर. अरे असं कसं भाजी ए बाकी काय बी म्हण पण मला लय भारी वाटायला लागलंय गाड्या. हा ना. कुणीतरी आपल्या हक्काचा माणूस येणार म्हटल्यावर काळजाचा अगदी कापूस होतोय बघ. अरे परवा चांदवा बघायला गेलो ना तेव्हा अगदी अलगत गावलो बघ त्यांच्यात आवडीत. माहित नाही त्यांची माझ्यावर कधी आणि कशी नजर गेली ते. अरे या शिपायाला पार जेर बंद केला ना मारदा. मग काय दिली की त्यांनी सजा. रात्रराणीचा ह्यो घमघमाट सुटला होता. मला म्हणाल्या आमच्यासाठी रात्रराणी आणा हीच तुमची सजा. मी हरकून तू वाऱ्यावर गेलो न वाऱ्यावर आलो अगदी आल्लद. आयुष्यभर अशीच सजा मिळायला पाहिजे बघ माणसाला. असं अगदी असंच हसू आलतं बघ मला. कुणीतरी चोरून काळजात शिरतय असं वाटत होत. बाजी अरे पण तू का असं हसलं खुदकन. हा? अरे भाकरी संपली पण तुझी गोष्ट संपना झाली म्हणून असलं. तुला काय कळणार म्हणा जेव्हा तुझ्या काळजाची चोरी होईल ना तेव्हा तुला कळल फुलांची मजा. माझं काही जसं चोरी होणारातलं नाही. अरे एखादी खमकी चोर पात्रात पडल्यावर बघ कसं होईल. तू पटकन हात धुवान चल गस तिला. नाही झालं तुझ्या चोरीच्या आणि फुलाच्या गप. बरं बाबा शिलेदार आहे तुम्ही तुमचं ऐकायलाच पाहिजे नाही का. चल लवकर चल. ए थांब. कोण आहेस तू आणि इथं कसा आलास. बेटा कहाँ है हम. हमें वापस जाना है. तू इथं आलासच कसा. शाम को आए रहे इधर दर्शन के लिए. इधर आए तो आंख लग गया. जब आंख खुला तो अंधेरा ही अंधेरा. तर या वक्ताला अंधारच होणार की. आणि असा कसा डोळा लागला तुझा बाबा. रात्री इथं थांबायला मना आहे माहित नाही का तुम्हाला. बेटा काशी से आए हैं बप्पा के दर्शन के लिए. इधर का तो कुछ मालूम नहीं हमको. अहो मग माहिती करून घ्यायची असती. आता झाली का नाही पंचायत. कसं जाणार पाल्याड. हड्डियां थक चुकी हैं बेटा. अब तैरा नहीं जाएगा हमसे. चला मी तुम्हाला ती होडीत सोडतो. बड़ी मेहरबानी बेटा बड़ी मेहरबानी. चला. अरे उबळ लागली वाटतं तुम्हाला. मी पाणी देतो.
बेटा अकेले ही यहाँ अंधेरे में क्या करतो? गस्त. आणि मी एकटा नाही, माझा दोस्त बी संगट आहे. चला मी तुम्हाला होडीत बसवतो. ग्याडबा वडका घेऊन या इकडं. बेटा इतना सुनसान जगह डर नहीं लगता है? बताओ, एक तो रखवाली वो भी सिर्फ 2 लोग. कोण दगा हुआ तो? दगा? अहो एकदा आमच्या बाजीच बघा, मग कळल तुम्हासनी. 10 जणांसनी भारी पडल असा आहे. आता पतूर 40 वर गनिम नुसती कापून काढलीत त्यानं, इसलिए डर नाही लगता. ज्ञानबा, हा यासनी पार घेऊन जावा. होय होय. ना बेटा, ना बेटा, ना. पाँव को हाथ ना लगा. अहो तुम्ही मला बासारखं, तुमच्या पायाला हात लागला, आशीर्वाद मिळाला. किनाऱ्यावरनं पाय वाटी पतूर सोडा यासनी. बर बर, चला येतो. आयुष्मान भावा बेटा, आयुष्मान भावा. चला. एकल्याची वाट पुढं एकल्याची वाट गहारामा, एकल्याची वाट पुढं एकल्याची वाट गहारामा. मनामंदी आग आग डोळ्यामंदी धूर, जीव लग जीवाचा गेला दूर दूर. काळजाच्या दिवटीची फडफडती ज्योत रामा. पुन्हा नाही गाठ देवा, पुन्हा नाही भेट रामा. शेवटली खेप आता शेवटली